स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये सुप्रिया सुळे आलेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या स्वारगेट बस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत। तिथे घटनेचा आढावा त्या घेत आहेत। घटना घडली त्या ठिकाणी त्या पोहोचलेल्या आहेत। गुन्हे शाखेकडे आता हे प्रकरण आज दिवसभरामध्ये तपासासाठी वर्ग केलं जाईल। सुप्रिया सुळे खासदार या स्वारगेट बस स्थानकात पोहोचलेत। आमचे प्रतिनिधी वैभव आपल्या सोबत आहेत। वैभव, सुवर्णा, सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार ज्या आहेत त्या सुद्धा स्वारगेट एसटी स्टँडवरती पोहोचल्यात। ही घटना जिथे घडली त्या सगळ्या घटनेची पाहणी त्या करतायत आणि एकूण स्वारगेट एसटी स्टँडवरती जे गैरप्रकार चालत आहेत त्याची सुद्धा माहिती त्या घेत आहेत। अनेक कार्यकर्त्यांनी निवेदनं जी आहेत ती सुप्रिया सुळे यांना दिलेली दिसून येत आहेत। शहराध्यक्ष प्रशांत जगताप सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि ही घटना कशी घडली किंवा इथं काय काय गैरप्रकार होतात याबाबतची माहिती त्या घेत आहेत। प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक वगळता फारसे अधिकारी जे आहेत ते इथे कुणी आलेले दिसत नाहीत आणि त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती सुप्रिया सुळे करतात। बरोबर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या बस स्थानक स्वारगेट इथे पोहोचलेले आहेत। स्वारगेट बस स्थानकात काही दिवसांपूर्वी जी अत्यंत संतापजनक घटना घडलेली होती त्याच्याविषयी माहिती घेण्याकरता, आढावा घेण्याकरता त्या घटनास्थळी आलेले आहेत। वेगवेगळे आरोप प्रत्यारोप या घटनेनंतर झाले, वेगवेगळे तर्क वितर्क लोकांकडून समाजातून लावले जात आहेत। त्याला स्पष्ट उत्तर मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर मिळालेलं आहे। अनेक गोष्टी या जबाबातून स्पष्ट झालेल्या आहेत। कुणाही मुलीबरोबर, महिलेबरोबर अशी घटना घडणं ही अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घटना आहे आणि ती सुद्धा बस स्टँडवर एका बसमध्ये हा अत्याचार होणं याच्याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सुप्रिया सुळे आपल्याला दिसत आहेत पुण्यामधल्या स्वारगेटच्या बस स्थानकामध्ये। परिस्थिती म्हणजे घटना कशी घडली असेल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्या करतायत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या आजूबाजूला त्यांचे असलेले पुण्यातले जे कार्यकर्ते आहेत ते त्यांना घटना कशी घडली, काय झालं नेमकं हे तिथे सांगताहेत घटनास्थळावरून। खासदार सुप्रिया सुळे त्या स्वारगेटमध्ये उभ्या असलेल्या काही महिलांशी सुद्धा बोलतायत। ज्या तरुणीवर हा अत्याचार झाला ती 26 वर्षाची आहे। वैद्यकीय विभागात ती काम करते, नर्स म्हणून ती काम करते अशी माहिती समोर आली आहे। ती तिच्या घरी फलटणला जायला निघालेली होती आणि सकाळी म्हणजे पहाटेच्या दरम्यान 5 ते 6च्या दरम्यान ती फलटणकडे जायला बस पकडायला म्हणून बस स्थानकावर थांबली, तेव्हा तिच्याबरोबर हा प्रकार घडलेला आहे। स्वारगेट बस स्थानकातल्या एका बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे। जर तू ओरडलीस, काही विरोध केलास तर तुला मारून टाकीन अशी धमकी त्यानं तिला दिलेली होती आणि या भीतीच्या छायात, कारण तिला पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर महिलेबरोबर काय घडलं हे माहिती होतं, किती निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली हे तिला माहिती होतं, ती भीती तिच्या मनात होती आणि त्यामुळे तिच्यावर अतिप्रसंग झाला। 2दा तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे। वैद्यकीय अहवालात हे समोर आलंय। आत्ता बारामतीच्या खासदार शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या स्वारगेट बस स्थानकामध्ये आलेले आहेत आणि त्या घटनेचा आढावा घेत आहेत। काय नेमकं त्या मुलीबरोबर घडलं असेल, का कुठल्या वेदनेतून ती गेली असेल, मानसिक त्रासातून ती गेली असेल हे समजून घेण्याचा सुप्रिया सुळे प्रयत्न करतायत। त्यांच्याबरोबर पुण्यातले त्यांचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित आहेत असं दिसते आणि खूप मोठी महिला विंग त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पक्षाचे, हेही आपण बघू शकतो। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत स्वारगेट बसस्थानकातून। वैभव आपल्या सोबत आहेच।
वैभव, हे सगळे पुण्यातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आहेत का? त्यांच्याकडून काय नेमकी घटना घडली हे त्या समजून घेत आहेत का? आपण बघतोय, म्हणजे वैभव तर आपल्या सोबत आहेच, मात्र आपण बघतोय ही थेट दृश्य पुण्याची स्वारगेट बसस्थानकातली. खरं तर इतक्या वर्दळीच्या ठिकाणी, इतक्या गर्दीच्या ठिकाणी एका महिलेवर असा प्रसंग ओढावणं हीच खूप गंभीर बाब आहे. तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आपण सरनाईकांना फोन करू. एवढा धूळ का उडवताय? एवढा मागे व्हा, म्हणजे सगळे दिसतात. या तुम्ही राऊंड या. ते आता प्रसार माध्यमांशी बोलतील. स्वारगेट बसस्थानक परिसरामधून त्या थेट पत्रकारांशी संवाद साधतील. आराम से, आराम से, आराम से. आरामात, आरामात. ताई, काय प्रतिक्रिया आहे तुमची या घटनेबद्दल? ज्या पद्धतीनं मंडळीने शांत आराम से, आराम से, आराम से, आराम से. मला तुम्ही कॅमेरामॅन तुमचा सेट होऊ द्या. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक आठवडे आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला. आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार. आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती. म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस याच्यावर कोयता गँगने अटॅक केलाय. आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी. एक, काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे. मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि त्याचबरोबर स्वारगेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत. मी त्याचा जाहीर निषेध करते. आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे. मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं. सगळ्यांच्या घरात लेकी सुना आहेत, सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत. आणि अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तींनी पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे. आणि मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे 50 पावलावर पण नाही आहेत, 25 पावलावरच आहे. पोलीस स्टेशन जवळ आहे, सगळंच आहे. त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात
वगैरे अशी झालेली नाही. त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती. महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तेव्हाही होते, आजही आहेत. त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे, हे माझं मत आहे. या केसमध्ये पीडिता जी आहे तिचं डबल व्हिक्टिमायझेशन होताना दिसतंय. या घटनेची माध्यमांना माहिती देताना इथल्या झोनच्या डीसीपी ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की या महिलेनं आरडाओरडा केला नाही. त्यांच्याच ब्रीफिंगवर राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणतात की तिने स्ट्रगल केला नाही. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या नरेटिव्ह किंवा परसेप्शन केसचं चेंज करायचा प्रयत्न केला जातो की ती कन्सेंटनं त्याच्याबरोबर गेलेली होती. त्यानंतर काही आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये न केलेले आर्ग्युमेंट केल्यात असं भासवून बाहेर खोटी माहिती माध्यमांना दिली की तिने पैसे घेतलेले होते. या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? या इतक्या संवेदनशील केसमध्ये पोलीस जे कस्टोडियन असतात विक्टिम्सचे त्यांनी अशा पद्धतीनं आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हे धक्कादायक आहे, ह्याचा मी जाहीर निषेध करते. आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता, मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत? कुणाच्या तरी घराचीतली मुलगी होती, ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही. आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओएसडी आणि पीएन बद्दल लावलाय तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. एनसीआरबीचा डेटा रिफ्लेक्ट करतोय की महाराष्ट्रात क्राईम अगेन्स्ट वुमनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. अशा वेळी अधिवेशन पण सुरू होतं. अजून तुमच्या पक्षाच्या वतीने विरोधकांच्या वतीने एक वेगळं स्पेशल याच्यावरती सेशनमध्ये थोडा वेळ ठेवावा याची अजून मागणी झालेली नाही, पण किमान तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा तरी मागताय. एकतर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचे दोघांचेही स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले सविस्तर. ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत. आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिव्हन गेले 2-2.5 वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत. हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना. तो काय माझा डेटा नाही आणि यांचा डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना. केंद्रात पण त्यांचं सरकार, इथे पण त्यांचं सरकार. आणि मी मग बीडची घटना असेल, परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेटची घटना असेल, मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करत आली आहे की बाबांनो, जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य आम्ही दिल्लीत ह्याचा फॉलोअप करू का? कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा, त्यातला 7वा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही. माझा विश्वासच नाही की तो कृष्णा आंधळे हा गायब कसा झाला. मग या देशामध्ये जर गेला असेल तर आपण केंद्र सरकारला सांगू. आणि बजरंग अप्पा सोनवणेंनी माननीय अमितभाई शहांची वेळही घेतलेली होती, 2 वेळा ते त्यांना भेटलेत. कारण का आम्ही ही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल, आपल्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर असेल, तर शोधानं त्याला. असा कसा माणूस गायब होतो, हा पहिला मुद्दा. दुसरा, आजच मी आता इथे येताना सकाळी 2-3 वेळा माझं बोलणं झालं की बीडमध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत. माझं एसपी आणि कलेक्टर बीड दोघांचीही बोलणं झालंय. दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे. दोघंही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे, त्याच्यामुळे मी जाहीरपणे बीडच्या एसपींचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिलाय. मी तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो, त्या कुटुंबाला आधार द्या, काहीतरी स्टेटमेंट करा. आणि त्या आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते, उपोषणाला बसली आहे. तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रीप लावलेलं आहे. ती 2 लेकरांना घेऊन
ती माऊली तिथे बसलेली आहे, याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा, एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती. व्यवस्थेला सेन्सिटाईज करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्या पद्धतीनं या स्वारगेटच्या केसमध्ये व्यवस्थेकडून एकूण म्हणजे सगळ्याच पोलीस असतील किंवा राजकीय व्यवस्था असेल यांच्याकडून ज्या पद्धतीनं याच्या बाबतीमध्ये असंवेदनशील वक्तव्य करण्यात आली आहेत, सेन्सिटायझेशन गरजेचं आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सुद्धा? कारण त्यांनी मांडलेल्या भूमिका ज्या आहेत त्याच्यावरती राजकीय वक्तव्य झाली आणि पुन्हा त्याला प्रतिवाद सुद्धा करण्यात आला. या मुलीनं अक्षरशः ज्या तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडे या सगळ्या बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा मागे घेण्याची खंत बोलून दाखवली की असं असेल तर मी गुन्हा मागे घ्यावा का, ही बदनामी मला सहन न होणार आहे. हे किती दुर्दैव आहे बघा, ज्या लाडक्या बहिणीला साठी यांनी एवढी मोठी यंत्रणा इलेक्शनच्या आधी चालवली, तिला जर सुरक्षित हे सरकार ठेवणार नसेल तर काय करायची ती सत्ता मला सांगा. आणि त्याच महिलेला असं वाटत असेल की हे सरकार आपल्याबरोबर उभं राहत नाही, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नाही उभं राहिलं तरी चालेल, हा उभा महाराष्ट्र आपण सगळे त्या आपल्या लेकी बरोबर पूर्ण ताकदीने उभा आहोत. कोणीही तिची बदनामी करायचा जर असं गलिच्छकरण केलं तर आम्ही सगळे त्या व्यक्तीच्या विरोधात कोर्टात जाऊ. आज फक्त महिला नाही पुरुष पण इथे आहेत. ही समतेचा महाराष्ट्र आहे आणि कुठल्याही महिलेबद्दल असे गैर स्टेटमेंट्स जर आणि गलिच्छ स्टेटमेंट्स आले तर आम्ही आज नंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन आंदोलन करू आणि तो जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण एवढ्या सगळ्या घटना होतात. बीडच्या मुद्द्यामध्ये दोन्ही घेते. व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते अशा पद्धतीचा आरोप केला जातो. बरेचशा वेळी चहा नाश्ता किंवा हे करणं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणं, आणि दुसरं की तिथले जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते देखील बंद असल्याचं पत्र आता मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का हे दुर्दैव आहे की बीड सारखा सुसंस्कृत जिल्हा ज्याची पूर्ण बदनामी 3-4 लोकांच्या कृतीमुळे आज राज्यात नाही देशात होते. दिल्लीलाही गेलं की आज प्रत्येक खासदार देशातला मला विचारतो अरे बीड में क्या हुआ. त्याच्यामुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटणारी ही परिस्थिती आहे की बीड अतिशय कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या सगळ्यांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्यात नाही देशात बीड आणि महाराष्ट्राचं नाव यांच्यामुळे अतिशय त्याची बदनामी होते. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की आम्ही सातत्याने मागणी करतोय की म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल हे व्हीआयपी ट्रीटमेंट हे तुमच्या चॅनल्सवरही अनेक वेळा पाहिले, त्याच्यामुळे त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. अरे त्यांना तर खून पण माफ आहे या सरकारमध्ये, त्यांना खंडणी माफ आहे, त्यांना कौटुंबिक हिंसाचार माफ आहे, त्यांना शेतकऱ्यांना हार्वेस्टरमध्ये पैसे खाल्ल्याला माफ आहे, त्यांना युरियामध्ये पैसे काढले माफ आहे, उसको तो सोखून माफ आहे. त्याच्यामुळे असं काय वाल्मिक कराडन त्यांच्या आकाकडे आहे त्याच्यामुळे ह्या सरकारला त्यांनी वेटीस धरलंय, हा एक मोठा प्रश्नच आहे.